हो, परंतु आमच्या चिंकीला मात्र वाचवा डॉक्टर. डॉक्टर म्हणे माझ्याकडे पर्याय नाही. डॉक्टर खूप हुशार आणि तज्ञ असणारे हृदयरोग तज्ञ मुंबईमध्ये त्यांचा सुंदर असा दवाखाना असणारे. आता चिंकीला त्यांनी सांगितलं मी काहीही करू शकत नाही, याच्यावरती फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे आता परदेशातले डॉक्टर बोलवावे लागतील. आई वडिलांनी सांगितलं चालेल, ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा, परंतु आमची चिंकी मात्र आम्हाला द्या. आता डॉक्टरनी सांगितलं तिच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. आई वडिलांनी सांगितलं ठीक आहे चालेल, तुम्ही जे करायचं ते करा, परंतु चिंकी मात्र आमची आम्हाला द्या. डॉक्टरने सांगितलं उद्या आता चिंकीचं ऑपरेशन करायचंय. चिंकीचे आई वडील त्या डॉक्टरच्या कॅबिन मधून बाहेर आले. चिंकीने हे सर्व ऐकलं आणि चिंकी आता हळूच त्या डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टर अंकल ऐकता का, मी ऐकले, मला काय झालंय मला सर्व माहिती आहे. तुम्ही उद्या माझं हृदय चिरणार आहात ना, तुम्ही माझं उद्या हृदय फाडणार आहात हे मला माहिती आहे डॉक्टर अंकल. पण माझा एकच प्रश्न आहे डॉक्टर अंकल, तुम्ही देवाला मानता किंवा नाही मानत हे मला माहित नाही डॉक्टर अंकल, पण माझे आई वडील मला रोज सांगायचे तू मंदिरात जाती ना, तू मंदिरातला देव तुझ्या हृदयात बसतो. मग डॉक्टर अंकल मला एवढंच सांगा, तुम्ही ज्यावेळेस माझं हृदय फाडसाल ना त्यावेळेस माझ्या हृदयातला कृष्ण कसा दिसतो एवढंच सांगा. कसा दिसतो माझा कृष्ण, पिवळा पितांबर नेसलेला, हातामध्ये पासरी घेतलेला, मोर मुकुटधारी असणारा कृष्ण कसा दिसतो एवढं मात्र मला सांगा डॉक्टर अंकल. डॉक्टर अंकल मात्र नास्तिक होते, ते देवाला मानत नव्हते. हे विज्ञानाचं काळ आहे हो, लोक देवाला मानत नाही, शोकांतिका आहे. आज मुलाला तुम्ही शिकवा, शिकल्यानंतर मुलगा तुम्हाला विचारतो बाबा तुम्ही एवढी भक्ती करता मग या जगात देव आहे का, विज्ञान तर देवाला मानत नाही, शोकांतिका आहे. आजच्या मुलांना देव सांगावा लागतो, अरे चाले ही शरीर कोणाची असते, तुम्ही म्हणता ना जगात देव नाही, मग एक शरीर कोणाच्या सत्तेने चालले. जगात जर देव नसताना तुम्हाला देवाने मानलं हे बरं आहे. ज्या दिवशी तुम्ही देवाला मानत नाही हे चालेल, परंतु ज्या दिवशी देवानं तुम्हाला नाही मानलं ना त्या दिवशी मात्र तुमच्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की तो शेवटचा काळ राहील ना तुमचा. आता चिंकीला मात्र दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटर वरती आता चिंकीला टाकलेलं आहे. आता ऑपरेशन चिंकीवरती शस्त्रक्रिया चालू झालेल्या आहेत. परदेशातले डॉक्टर तिथे आलेले आहेत. आता चिंकीचे ऑपरेशन चालू झालेलं आहे. 2 तास झाले, 3 तास झाले, आजपर्यंत त्या डॉक्टरकडचं एकही ऑपरेशन असं झालं नव्हतं. एवढं आश्चर्य त्या डॉक्टरला वाटत होतं. शस्त्रक्रिया चालू होती, 2 तास झाले, 3 तास झाले आणि आता हळूहळू मात्र चिंकीचं ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागलं. तो हताश झाला डॉक्टर. डॉक्टरने हातातले शस्त्र खाली टाकले आणि खुर्चीवरती येऊन बसला. सर्व ते डॉक्टर जवळ आले आणि विचारायला लागले काय झालं डॉक्टर. त्यावेळेस ते डॉक्टर अंकल सांगतात त्या चिंकीने मला सांगितलं होतं ज्यावेळेस माझं ऑपरेशन करसाल ना त्यावेळेस माझ्या हृदयातला कृष्ण मला दाखवा. कुठे गेला आता चिंकीचा कृष्ण, का तिचं ऑक्सिजन लेवल कमी होतं. त्या डॉक्टरने कृष्ण म्हटल्याबरोबर हळूहळू आता चिंकीचं ऑक्सिजन लेवल वाढायला लागलं. त्या डॉक्टरने पटकन खुर्चीवरचे उठले, परत शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली आणि शस्त्रक्रिया एकदम व्यवस्थित पार पडली आणि आता चिंकी मात्र बरी झाली. आई वडिलांनी देवाकडे प्रार्थना केली, चिंकी आता बरी झाली आणि बरी झाल्यानंतर तिला घरी नेण्यात आलं. परत चेकअप साठी ती डॉक्टरकडे आली आणि डॉक्टर अंकलला विचारते डॉक्टर अंकल आज मला न तपासता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. डॉक्टर अंकलने चिंकीला जवळ घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर चिंकी म्हणते डॉक्टर अंकल तुम्ही माझ्या शस्त्रक्रिया केली ना, तुम्ही माझं अंतःकरण चिरलं, माझं हृदय चिरलं, मग सांगा ना
कसा होता माझ्या हृदयातला कृष्ण? दिसला ना तुम्हाला? कसा होता सांगा ना? मोर मुकुटधारी होता का? पिवळा पितांबर नेसलेला होता का? हातामध्ये बासरी घेतलेला होता का? सांगा ना डॉक्टर अंकल कसा होता? त्यावेळेस त्या नास्तिक असलेल्या डॉक्टरच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं आणि डॉक्टर सांगायला लागले, चिंकी, ज्यावेळेस तुझं ऑक्सिजन लेवल कमी होत होतं ना, त्यावेळेस तुझ्या कृष्णाचं नाव घेतल्याबरोबर ते ऑक्सिजन लेवल वाढायला लागलं. याच्या वेगळा कृष्ण बघणं काय आहे तुझा? सांग ना चिंके. हे असलेलं नास्तिक असलेल्याला सुद्धा आस्तिक बनवतं हे ते मंदिर आहे. म्हणून मंदिराची गरज आज आपल्याला आहे. आज नास्तिक असणारा डॉक्टर सुद्धा स्वतःच्या कॅबिन मध्ये त्या कृष्णाची मूर्ती ठेवतो. म्हणून मंदिरामध्ये आपणही आलं पाहिजे आणि आपल्या मुलांना सुद्धा आणलं पाहिजे. कारण की संस्कार देण्याचं केंद्र म्हणजे मंदिर आहे. तुम्ही आज काय करता हो? मुलांवरती काय संस्कार करता? नाही करतायत तुम्हाला मुलांवरती संस्कार. प्रत्येकाला वाटतं माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यावा, वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं, परंतु स्वतःला मात्र आधी जिजाऊ होता आलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझ्या पोटी कृष्ण जन्माला यावा, त्याला कृष्णासारखं सजवता हो तुम्ही, परंतु कुठं त्याला यशोदेसारखं पालन पोषण करता? संस्कार नाही करतायत. आजची आई फक्त मोबाईल वरती आहे. फक्त तिला मोबाईल पाहिजे, स्वतःही मोबाईल बघते आणि आपल्या मुलांनाही मोबाईल देते. आजच्या आई म्हणते थंडी वाजते तुला, येऊ नको तू प्रवचनाला, घरी बस, गप मोबाईल बघ, टीव्ही बघ. हे आई सांगते. कसे संस्कार होतात हो? आज जर आपण संस्कार केले नाही ना, म्हणून आज 3-3 वर्षाच्या मुलीवरती सुद्धा बलात्कार होत आहेत. हे आपले संस्कार आहेत. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराच्या सुनेमध्ये सुद्धा आई बघितली होती. आपण काय बघतो हो? आज तरुण मंडळी फार जोरात आहेत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत म्हणे. फक्त दाढी वाढवली आणि चंद्रकोर लावली म्हणजे तुम्ही छत्रपतींचे मावळे नाही झालात रे. फक्त त्यांचं तुम्ही वरचं रूप घेतलंय. तुम्हाला कुठे छत्रपतींचा इतिहास माहितीये? फक्त जयंती आली की डीजे लावायचा, झेंडे घेऊन दारू पिऊन नाचायचं आणि म्हणायचं राज तुमची गरज आहे, आणि तुला काय दारू पिऊन लोळायचंय का रे? अरे छत्रपती कळाले पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला छत्रपतींचा इतिहास कळणार नाही ना, तोपर्यंत तुमच्यात बदल होणार नाहीये. म्हणून संस्कार देण्याचं केंद्र म्हणजे मंदिर आहेत. आपल्या मुलाला आपण मंदिरात आणलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे, त्याला गीता शिकवली पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येक बापाला मला सांगायचंय, तुम्ही मुलांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. मुलांसाठी बिलकुल प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. तुम्हाला द्यायचंय ना त्यांना, तुम्हाला प्रॉपर्टी देऊ नका. त्यांना द्यायचंय ना, तर त्यांच्यासाठी कमवायचंय ना, तर त्यांच्या हातामध्ये गीता द्या, त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या, त्याच्या हातामध्ये सर्वज्ञांचा लीळा चरित्र द्या. निश्चितच तुमचा मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही फक्त खिस्या पैशाने मोठा करताय, त्यांचं मन कुठं मोठं करताय तुम्ही? आज 12-12 वर्षाची मुलं आत्महत्या करतायत. का करतायत? तुम्ही फक्त त्यांचा खिसा मोठा केला, मन मात्र मोठं केलंच नाही ना. त्यांना कधी इतिहासातले पाने उघडून कधी संभाजीराजे सांगितले? कधी इतिहासातले पानं उघडून त्यांना शिवाजी सांगितलं का? कधी इतिहासातले पाने उघडून त्यांना कधी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची लीळा सांगितली? एखादी तरी लीळा तुम्ही त्याला सांगितली का? अरे महानुभाव पंथाचं आद्य चरित्र म्हणजे आमचं लीळा चरित्र आहे. किती अमृतमय लीळा चरित्र आहे. त्याच्यातली एक एक लीळा म्हणजे जीवनाला देणारी संजीवनी आहे ती. जसं आई शेतातून आल्यानंतर घरी छोटस बाळ असतं, ते बाळ दिवसभर आईची वाट बघतं, माझी आई कधी येईल, कधी मला जवळ घेईल. आणि आई मात्र शेतातून आली की दुडू दुडू धावत लेकरू जवळ येतं आणि घट्ट असं आईला मिठी मारतं. ज्यावेळेस आईला मिठी मारतं ना,
त्यावेळेस आईने आणि मुलाने धरलेली ती मिठी, त्या मिठीतला आनंद जो आहे ना, तो वेगळाच आनंद आहे. तीच जर मिठी तुम्ही त्या लीळा चरित्राला मारली ना, निश्चितच तो देव तुम्हाला भेटल्यासारखा होणार आहे. एखादी तरी लीळा आपण वाचली पाहिजे, आपल्या मुलांना सांगितली पाहिजे. अरे काय केलं त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. आपल्या नांदेड मध्ये येऊन सुद्धा आपल्याला ओळखता आलं नाही. आलं का? ज्या वेळेस ओळखता आलं त्यावेळेस सोडून गेले. आपल्याला नजर नाही ना आपल्याकडे. भगवंत ओळखण्याची नजर आपल्याकडे नाहीये. भगवंत ओळखता आला पाहिजे. आज आपल्याला माणसंच ओळखायला येत नाही. आपली कोण आणि परकी कोण हेच ओळखायला येत नाही ना. जी आपली म्हणतो तीच आपल्याला सोडून जातात. मग भगवंत कुठून ओळखायला येणार आहे? म्हणून देव कळला पाहिजे, धर्म कळला पाहिजे. अरे धर्म काय शिकवतो आपल्याला? आम्ही म्हणतो आमचा धर्म हा शिकवतो, आम्ही म्हणतो आमचा धर्म तो शिकवतो. अरे धर्म काय शिकवतो? खरा तू एकची धर्म जगाला प्रेमार पावी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावी. कोणता धर्म आहे आपला? जगाला प्रेमार पावे. आज आपण आपल्या घरातल्या सुनाला प्रेम लावत नाही. तुम्ही म्हणता ताई जगाला अर्पा. हे तर लय दूरच झालंय आमच्यासाठी. अरे माणसाने माणसाची माणसा सम वागणे. जोपर्यंत आपल्यामध्ये एकत्रता येणार नाही ना, तोपर्यंत आपण माणूस म्हणून जगणार नाही रे. अरे एकनिष्ठता गरजेची आहे. आज आपली घरात एकनिष्ठता नाही तर गावात कुठून येणार? आज घरातली वेगवेगळी व्हायला लागली. मी काही दिवसात दिवाळीच्या अगोदर पुण्याला कीर्तनाला गेलते. खरंच त्या गावाचा आदर्श सांगावं तेवढं कमी आहे. पुण्याजवळ असलेलं एक गाव आहे टिळेकरवाडी म्हणून. त्या गावामध्ये 30 वर्ष झाली बिनविरोधक निवडणूक आहे तिथे. आज 30 वर्षापासून विचार करा. सरपंच जर निवडायचा असेल ना, गावातली मीटिंग फक्त एका ऑफिस मध्ये होणार आणि त्या 5 जणांमध्ये सरपंच निवडल्या जाणार. हा आदर्श घेण्यासारखा आहे. आज घरामध्ये आपण एकत्र राहू शकत नाही, ते अख्खं गाव एकटं राहतं. किती एकनिष्ठता आहे. ही एकनिष्ठता आपली धर्मामध्ये असली पाहिजे. आहे का आपली एकनिष्ठता धर्मामध्ये? आपली भक्ती कशी आहे? कशी आहे आपली भक्ती? आज आपल्यालाच कळत नाही आपण काय देवाची भक्ती करतो. आहे एकनिष्ठता आपल्यामध्ये? आपण फक्त नावाला गुरु करतो. आम्ही माणगाव पंथांचा गुरु केला, आम्ही हे खात नाही, आम्ही ते करत नाही, आम्ही हे करत नाही आणि सगळंच करतो आपण. कुठे एकनिष्ठता आहे? त्यांना म्हटलं ना ताई लक्ष्म्या मांडू नका, आमच्या परंपरेनुसार चालत आल्यात ताई, ते करावंच लागतं आम्हाला. ते नाही जर केलं ना आम्हाला जमत नाही ताई. आपण करतो पण करा आम्ही म्हणत नाही, पण एकनिष्ठता गरजेची आहे. अनन्य शरण जावे चक्रधरा, तेने विना जीवा सुख नोवे. जोपर्यंत तुम्ही अनन्य भावे त्या भगवंताला शरण जात नाही ना, तोपर्यंत तो भगवंत आपला एक होत नाही. आपला सोमवारी वेगळा देव, मंगळवारी वेगळा देव, बुधवारी वेगळा देव, अनेक देव आपण बदलत असतो. परंतु हा महानुभाव पंथ असा नाहीये. महानुभाव पंथ फक्त एकाच जागी बोर मारणार आहे. तिथं खडक लागो किंवा पाणी लागो किंवा न लागो, पण एकाच जागी बोर घेतो. फुटाफुटावर बोर घेत नाही. आपण फुटाफुटावर देव बदलतो. आपलं कसं एक चमत्कार तिथं नमस्कार. जिथं आपल्याला देव पावला तिथं रांग लागते. लेट आहे पण हा थेट आहे. हा भगवंत लेट देतो परंतु जीवनाचा उद्धार करून जातो तुमच्या. म्हणून भगवंत कळला पाहिजे, आपला धर्म कळला पाहिजे. अरे धर्म काय शिकवतो? धर्माची खरी व्याख्या काय आहे? नका कळू द्या एखाद्या अभंगाची ओवी, नका कळू द्या एखाद्या गीतेतल्या श्लोकाचा अर्थ, परंतु जगायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं हे जरी कळाला तरी तुम्हाला धर्म कळाला.
माणसाला बसता आलं पाहिजे, उठता आलं पाहिजे आणि कुठं काय बोलावं हे सुद्धा कळलं पाहिजे. आज आपल्याला कुठं काय बोलावं हे सुद्धा कळत नाही हो. कळतं का? एकदा माझं कीर्तन झालं बघा, आणि कीर्तन झाल्यानंतर एक प्रवचनकार होते. त्याने दिवसभर दहाव्याचे प्रवचन केले आणि दहाव्याचं प्रवचन झालं. संध्याकाळी माझं कीर्तन होतं. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर त्याला माईक घ्यायची लई हौस. आला माईक जवळ आणि सांगायला लागला सर्वांना, एकीकडून बाया पाया पडतील, एकीकडून महिला पाया पडतील, कुणीही गडबड गोंधळ करायचा नाही. ताई फक्त आपल्या गावात 2 तास आहे. ताईने हे खूप छान केलं, त्याबद्दल ताईने आपल्या गावात हे खूप छान केलं, त्याबद्दल ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. अरे कुठं काय बोलावं हे सुद्धा कळत नाही माणसाला. अरे जोपर्यंत आपल्याला बोलणं सुधारता येत नाही तोपर्यंत माणूस सुधारणार नाही हो. आपल्याला सुधरावं लागेल. देव कळला पाहिजे, गुरु कळला पाहिजे. अरे गुरु काय शिकवतो आपल्याला? श्री दत्तात्रय महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले होते आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, बाई भाजी गुरु मानावा. ज्याने भाजी चिरायला लावली ना, ज्याने भाजी निवडायला लावली, त्याला सुद्धा आपण गुरु मानलं पाहिजे. आज आपल्याला कसा गुरु पाहिजे हो? कसा गुरु पाहिजे? आपल्यासोबत तंबाखू चोळणारा पाहिजे, हो की नाही? आपल्यासोबत तंबाखू चोळणारा गुरु आपल्याला पाहिजे. आपल्यासोबत पुडी खाणारा गुरु आपल्याला पाहिजे. आपल्या बायकोला साडी आणणारा गुरु आपल्याला पाहिजे. आपल्या घरात लग्न असेल तर आपल्या परिवाराला कपडे आणणारा गुरु असा पाहिजे. अरे गुरु कसा पाहिजे? पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. गुरुही असाच करावा जेणेकरून आपल्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. गुरु कशासाठी करावा? आज 2 जणांनी माझ्याकडून उपदेश घेतला, गुरु मंत्र घेतला. गुरु कशासाठी करावा? हा गुरु केला पाहिजे, कारण की जोपर्यंत माणूस गुरु करत नाही ना तोपर्यंत माणसाच्या जीवनाचा उद्धार होत नाही. आमच्या प्रत्येक अवतारांनी सुद्धा गुरु करत आलेले आहेत. गुरुचं महत्व सांगणारी एक सुंदर असं स्मृतिस्मळामध्ये आलेलं एक दृष्टांत आहे. दामोदर पंडित आणि हिराईसा. दामोदर पंडित आणि हिराईसा सुंदर असं असणारं त्यांचं कुटुंब होतं. त्यांना 2 मुलं होती, एक मुलगी आणि एक मुलगा होता. गावामध्ये ते अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत होते. एक दिवस मात्र त्यांच्या मुलीला ज्वर आला, ताप आला. तापाने ती तणफणत होती. अनेक दवाखाने केले, वैद्य बोलवले, तरी सुद्धा मात्र त्या मुलीचा ताप कमी होत नव्हता. दामोदर पंडित आणि हिराईसा हे 2 जण नागदेवाचार्यांचे शिष्य होते. आता मुलीचा ताप मात्र वाढत होता. वट्ट्यावरती बसलेल्या लोकांनी सांगितलं, दामोदरा तू बाहेर गावच्या गावामध्ये जा, तिथे एक छान वैद्य आहे, त्या वैद्याकडून तुझ्या मुलीसाठी औषध घेऊन ये. दामोदर पंडित आता बाहेर गावी गेले. इकडे मात्र मुलीची आई एकटीच घरी होती. त्या मुलीला खूप ताप आलेला होता. त्या मुलीने आईला आवाज दिला, आई थोडं इकडे येशील का ग? बोल ना बाळा, काय म्हणतेस ग? आई नाही ग, आता सहन होत, मला खूप त्रास होते मला आता. या देवाने मला लवकर बोलवलं पाहिजे. नको रे बाळा, नको असं बोलूस. त्या भगवंताचं नाम चिंतन कर, अजून खूप जगायचंय तुला बाळा. नाही ग आई, नाही सहन होत आता मला. असं आईचं आणि त्या मुलीचं गोड असं बोलणं चालू होतं. त्यावेळेस मुलगी म्हणते, आई मला थोडं पाणी देशील का ग? आईने ग्लासभर पाणी आणलं. ताप मात्र खूप चढलेला होता. एक घोट तिने पाणी पिलं. जसं पाणी पिलं तसंच त्या मुलीनं आपला देह आईच्या मांडीवरती टाकला.
आईने अंबरडा फोडला. आत्ताच माझं बाळ होतं आणि आत्ताच मला सोडून गेलं. आई मात्र रडत होती. तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली. आहे का कोणी घरात? आईच्या मांडीवरती आपल्या मुलीचं प्रेत आहे. बाहेरून आवाज आला, घरात कुणी आहे का? नागदेवाचार्यांचे शिष्य मंडळी दारामध्ये उभी होते. त्यावेळेस हिराईसा दरवाजा उघडते. बघते तर काय, आपल्या गुरुचे शिष्य आपल्या दारात आलेले आहेत आणि शिष्य म्हणतायत, आज तुमच्या घरी तुमचा गुरु येणार आहे. काय परिस्थिती असेल, स्वतःच्या मुलीचा प्रतदेह घरामध्ये आहे आणि आज माझा गुरु माझ्या घरी येतोय. काय गुरुचं महत्व असते. आजची मंडळी म्हणतात, साधू संत येती घरा, दरवाजा खिडक्या बंद करा. परंतु त्या काळात म्हणायचे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता काय करणार, आपला गुरु घरी येणार आहे, घरामध्ये मात्र आपली मुलगी गेलेली आहे. आईने विचार केला नाही. आईने आपल्या मुलीच्या तोंडावरती पांघरून टाकलं आणि मात्र गुरुच्या स्वागतासाठी तयारी करायला लागली. गुरुच्या स्वागतासाठी तयारी करायला लागली. पटकन उठली, घरासमोर झाडून घेतलं, सडा टाकला आणि सुंदर अशी रांगोळी काढत बसली. तेवढ्यात दामोदर पंडित आले. अगं वेडं लागलंय काय तुला? घरात मुलगी आजारी आहे आणि तू खुशाल घर सजवतेस. त्यावेळेस हिराईसाईने आपल्या पतीला घरात नेलं आणि घरात नेल्यानंतर सांगते, नासका संसारातला नासला तो आता. नाही राहिली आपली मुलगी, आपल्या मध्ये गेली ती सोडून. बापाने आपल्या दोन्ही हाताने डोकं पकडला आणि पटकन खाली बसला. बाप होता तो शेवटी, आणि बापाने सुद्धा हंबरडा फोडला. मात्र हिराईसा म्हणते, अहो पुढे ऐका ना, ते नासका संसार होता हो, तो नासला, ती एक ना एक दिवस जाणार होती, पण पुढे ऐका ना. बोल ना, काय म्हणतेस ग? आज आपल्या घरी आपला गुरु येतोय, त्या गुरुच्या स्वागताची तयारी आपल्याला करायची. तो संसार नासला, आता त्याचा विचार सोडा, आता गुरुचा विचार करा. घरी मात्र गुरु येणार होते. तिने हातामध्ये आपली पिशवी दिली, जा बाजारात जा आणि स्वयंपाकासाठी सामान घेऊन या. दामोदर पंडितांनी आपले डोळे पुसले आणि आता बाजारात निघाले. बाजारात गेले, बाजार घेऊन आले. इने मात्र सुंदर असा स्वयंपाक बनवला. आता नागदेवाचार्य घरी आले, त्यांना बसण्यासाठी पाट टाकला. सर्व त्यांची शिष्य मंडळी सुद्धा जवळ बसली होती. सर्वांना जेवायला वाढण्यात आलं. काय परिस्थिती असेल होत्या घरची, काय परिस्थिती असेल. मी आज एक स्टेटस वाचलं, आपली आई वारली, एका मुलांची आई वारली आणि आई वारली म्हणून त्या मुलानं आपल्या आईला, त्या मुलाचं लग्न होतं आणि आपल्या आईला 4 दिवस फ्रीज मध्ये ठेवलं लग्नासाठी. अरे या लग्नासाठी त्याने 4 दिवस आपल्या आईला फ्रीज मध्ये ठेवलं. अरे आई काय असते रे, आई ती आईच असते. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, मातेचे प्रेम ते नैसर्गिक प्रेम आहे. त्याचं म्हणावं लागत नाही की आई तू माझ्यावरती प्रेम कर. निस्वार्थी प्रेम करणारी ती फक्त आणि फक्त आईच असते. सलून मध्ये गेल्यानंतर सुद्धा तो तुमच्या गालावरती हात फिरवतो, त्याचा 100 रुपये भाव आहे. आई मात्र गालावरती हात फिरवते, हा तिचा वेगळा भाव आहे. आणि आई कळली पाहिजे. आणि आता तिने मात्र स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्यानंतर जेवायला वाढण्यात आलं. आणि नागदेवाचार्य म्हणतात, दामोदर पंडिता तूही आमच्या सोबत जेवायला बस ना. काय वाटलं असेल त्या बापाला, घरामध्ये मुलीचं प्रेत आहे आणि मी जेवायला बसू. परंतु गुरु समोर सुद्धा त्याने एक सुद्धा अश्रू काढला नाही आणि ते जेवायला बसले.
जेवणही झालं आणि नागदेवाचार्य मात्र आता विडा घेऊन निघाले. तेवढ्यात मात्र हिराईसेने अंबरडा फोडला. इतके वेळ अंतकरणामध्ये दाटून ठेवलेलं दुःख मात्र आता तिने ओटुंबून काढलं आणि जोरात रडायला लागली. आताची होती गेमाय, आताची गेली. आताच होती माझी मुलगी आणि मला सोडून गेलेली आहे. एकीकडे हंबरडा पडते आणि परत मनाला समजवते, नासका संसार होता तो नासलाच. परंतु शेवटी आईचं काळीज होत ते. आईचं काळीज मात्र लवकर सोडत नाही. कितीही जरी त्याग करत म्हटलं तरी आईचं काळीज मात्र सोडत नाही. कारण की माणसाला घडवणारी ती आई असते. तुम्ही या लख्ख प्रकाशात बसलात ना, हा प्रकाश, हे लाईट कुणी बनवला तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे तुम्हाला? याचा शोध कुणी लावला? आजच्या मंडपवाल्याने. त्याचाच लाईट आहे ना. कुणी लावला याचा शोध? एडिसन म्हणून होता. त्या एडिसनने या लाईटचा शोध लावला. कसा लावला तुम्हाला माहिती आहे का? हा एडिसन लहान असताना खूप शाळेमध्ये खोडकर होता. शाळेमध्ये जात नव्हता. त्याचे वडील वारलेले होते आणि त्याला आई होती. शाळेमध्ये इतका खोडकर होता तो, शाळेमध्ये त्याला काहीही येत नव्हतं. सतत सर्वांना त्रास द्यायचा. एक दिवस त्या सरांनी आईला चिठ्ठी पाठवून दिली, तुमचा मुलगा व्यवस्थित शिकत नाहीये आणि बाकीच्या मुलांना सुद्धा तुमच्या मुलामुळे त्रास होतोय. आणि ही चिठ्ठी त्या एडिसनच्या हातामध्ये दिली आणि एडिसनला सांगितलं, जा तुझ्या आईकडे नेऊन दे. एडिसन आला आणि आपल्या आईकडे ती हातात चिठ्ठी दिली आणि घट्ट असं आपल्या आईच्या कमरेला पकडलं. आई ती चिठ्ठी वाचतेय आणि एडिसन मात्र लहान वयामध्ये असलेला आईला म्हणतोय, सांग ना आई, काय लिहिलं त्या चिठ्ठीमध्ये सरांनी, मलाही कळू दे ना. त्यावेळेस आई म्हणते, बाळा, सरांनी असं लिहिलंय चिठ्ठीमध्ये की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, तुम्हाला त्याला शाळेत पाठवण्याची गरज नाहीये. आता एडिसनला आनंद झाला. मुलाला आनंद होतो, शाळा नसली की, सुट्टी असली की खूप आनंद होतो. एडिसनला सुद्धा आनंद झाला, आजपासून मला काही शाळेत जायचं नाही म्हणून. एडिसन मात्र घरी मस्त आरामशीर मस्त खेळायचा, बागडायचा. एडिसन आता हळूहळू मोठा व्हायला लागला. एक दिवस एडिसनच्या आईला अटॅक आला आणि एडिसनची आई निघून गेले. अंत्यविधी पूर्ण झाला आणि अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर आपल्या इकडची पद्धत आहे, सर्वांकडचीच असतं, ज्यावेळेस माणूस जातो त्यावेळेस त्याचं सर्व शोधाशोध चालू होते. कोण्या पेटीत किती ठेवले, कोण्या लुगड्यात किती घालून ठेवले, कोण्या डाळीच्या डब्यात किती आहेत, शोधाशोध चालू होते ना. माणसाचं कसं असतं बघा, जेवढं उपयोगाचं आहे तेवढं ठेवतो. माणूस गेला की त्याचे लुगडे जाळून टाकतो, त्याची झोपलेली गादी जाळून टाकतो, द्या फेकून म्हणतो. असं का म्हणत नाही, ही गाडी त्याने घेतलेली गाडी फेकून द्या, हे घर त्यानं बांधलं हे घर फेकून द्या, असं का म्हणत नाही आपण? म्हणजे ज्या गोष्टी लागत नाहीत त्याच्या आपण त्याच्यासोबत पाठवून देतो आणि ज्याने एवढं कमवून ठेवलेलं आहे ते का बरं त्याच्यासोबत पाठवत नाही आपण? का पाठवत नाही? स्वार्थी जीव आहे ना माणूस, लई स्वार्थी. जीव स्वार्थपर, आमचे स्वामी म्हणतात जीव लई स्वार्थी आहे. आणि भक्ती आपण स्वार्थीच करतो, स्वतः स्वार्थी वागतो आणि देवा सुद्धा समोर स्वार्थीपणा करतो. कपडे झाले छोटे लाज कुठून येणार, कपडे झाली छोटी लाज कुठून येणार, धान्य झाल्या हायब्रिडचं आरोग्य कुठून येणार, माणूस झाला पैशाचा माणुसकी कुठून येणार, भक्ती झाली स्वार्थी देव कुठून येणार. आज आपली भक्ती सुद्धा स्वार्थी आहे. स्वार्थापोटी आपण भगवंताची भक्ती करतो. हेची थोर भक्ती आवडते देवा. काय भक्ती आवडते भगवंताला? थोर भक्ती आवडते, परंतु आपली थोर आहे का? आपली जीवाला देवाला घोर लावते हो. आज 10 रुपयाचा विडा आपण देवाला ठेवतो आणि 10 लाखाचं मागून घेतो. ही आपली भक्ती आहे. पार आपण संकटाला
आलं की 10 रुपयाचा विडा मोठं नारळ ठेवतो, मोठं पानं. बाबा जरा मोठं नारळ द्या. बाबांना लहान दिलं की मोठं द्या, मोठं. 10 रुपये ठेवायचे आणि 10 लाखाचं मागायचं. काय भक्ती रे आपली. कुठं होतो आपण? ही एडिसन कडे होतो. एडिसन मात्र आता मस्त बागडत होत. आता त्याची आई वारली होती आणि त्याचा शोधाशोध मात्र चालू होता. या कपाटात शोध, त्या कपाटात शोध. आईने ती चिठ्ठी मात्र आपल्या कपाटात ठेवली होती. एडिसनने ती चिठ्ठी काढली आणि काढल्यानंतर ती चिठ्ठी वाचायला लागला आणि वाचत असताना त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. विचार करतोय, आईने मला सांगितलं नाही की मी इतका गाढव आहे, मला शाळेत काहीच येत नाही. एडिसनने तेव्हापासून आपल्या आईचं बोलणं मनावरती घेतलं. त्याच्या एकट्याच्या जीवनामध्ये अंधार पडणार होता, त्या एडिसनने एकट्याने मात्र या जगाला प्रकाशित केलेला आहे. म्हणून आई मात्र माणूस घडवत असते. शिक्षक हा विद्यार्थी घडवतो आणि आई मात्र